आठवली, ज्याचा तुम्ही गुणगौरव आता भाषणामध्ये केला, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व पाहून मला एक गोष्ट आठवली. एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये निखळ पाण्याची नदी वाहत होती आणि त्या नदीमध्ये हत्ती आंघोळ करत होता आणि हत्ती आंघोळ करून बाहेर पडला, जंगलाच्या दिशेने चालत जात होता आणि चालत जाताना बघितला जंगलामधून एक चिखलात माखलेलं डुक्कर हे जंगलातून नदीकडे येत होतं. हत्तीनं डुकराकडे बघितलं, हत्ती रस्ता बदलला आणि दुसऱ्या मार्गाने जंगलात गेला. मग त्या डुकराने जंगलात अफवा पसरवली की हत्ती मला घाबरतो. मग हत्तीच्या मित्राने रात्री बैठक बोलवली आणि विचारलं, तू डुकराला घाबरतो? त्यावेळेस हत्ती म्हणाला, 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे, 4 दिवस त्याला आनंदात राहू द्या, आपण त्याला तशाच ब्रह्मामध्ये राहूयात. 23 तारखेला निकाल मात्र आपल्या बाजूने राखेल, विजय मात्र आपला राहील. महायुतीचे उमेदवार म्हणून संभाजी भैया प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येतील, हा विश्वास मला तुमच्या आजच्या येण्यावर आहे.